कोकाटेच्या प्रकरणामध्ये न्यायालय असं म्हणतं आहे की जर कोकाटेंना दोषी पकडलं तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील आणि जनतेचा पैसा जो आहे तो या ठिकाणी वेस्ट जाईल. जनतेचा पैसा वेस्ट जाईल ही भूमिका वेगळी, परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बाळावेल, तीही महत्वाची आहे. शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे. निवडणुका होतील नाही होतील हा वेगळा मुद्दा आहे, परंतु जर अशा पद्धतीनं न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा न्यायालय दोषी असूनही निवडणूक अँगलने न्यायालय हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करू नये त्याच्यासाठीचा कायदा आहे. आणि म्हणून जी काही कारवाई कायद्यात आहे त्या दृष्टीनं ती कारवाई झाली पाहिजे. दुसरं नाना पटोलेंचं पण वक्तव्य आलेलं आहे. काय नाना पटोलेंचं वक्तव्य असं आलंय की या सगळ्या मध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या सोबत यावं. आता भाजपा निवडणुकीत पुढे उभा राहणार नाही अशी त्यांची व्यवस्था करून ठेवणार आहे. त्यामुळे बिघडलेलं काहीच नाही, अजून काँग्रेसकडे यावं आणि दोघांनी आपल्या खुर्चीवर आपल्या ज्या पहिल्या खुर्चीवर यायचं आहे त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करावं असं नाना पटोले म्हणतात. मला असं वाटतं या म्हणण्याला कोणता राजकीय अर्थ नाहीये, कारण असं ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडी काम करते तेही काम करतात, म्हणजे सत्तेसाठी मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे हा प्रश्न माझ्या म्हणजे आमच्या संघटनेच्या मनात राहील. त्यामुळे या भूमिकेला फार राजकीय अर्थ किंवा महत्व असं मला तरी वाटत नाही. दुसरं असं आहे की संजय राऊत की एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसकडेच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, अहमद पटेल आता नाही पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा ही झाली होती. हे तर बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण मानतात. आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती. एकनाथ शिंदे जाऊ शकत होते काँग्रेसकडे त्यावेळी असं म्हणत होते लोक, बाकी तर मला डिटेल्स काय माहिती नाही. हलाल आणि झटका मटणाचा विषय बराच रंगताना दिसतो. मध्ये सर्व खाटी संघटना पुढे येऊन आम्ही हलालच मटण विकणार असं बोलताना वडेट्टीवारांनी सांगितलं की हे राणे कुटुंब दाबून हलाल मटण खातानाचे व्हिडिओ तुम्हाला मला काय याच्यातलं हलाल आणि दुसरं काय झटका मला याच्यातलं काही जास्त ज्ञान नाहीये, परंतु मला असं वाटतं ज्याला हलाल खायचं किंवा ज्याला झटका, ज्याला जे काही करायचं व्यक्ती स्वातंत्र्य त्याने ते करावं, कोणी काय खावं. आता ते राणे वेडे झाले म्हणून काय आपण वेडं व्हायचं का असं माझं मत आहे. त्यांना काय म्हणायचं म्हणू द्या, जनता जे करायचं ते करत असते, ज्याला जे करायचं ते करावं जनतेने. पण हा वाद पेटवण्याचा विषय आहे. नितेश राणेंना महाराष्ट्राचं योग्य व्हायचं आहे अशी सुद्धा टीका केली. अशा योगी बिगी होत नसतं भूमिका घेतल्यानं. योगींचं कॉन्ट्रीब्युशन काय कमी आहे का? त्यांची एक परंपरा आहे गोरखपूरच्या त्यांच्या गादीची, ती परंपरा चालवत योगी पुढे आलेले आहे. आणि योगी काही आजही समजा योगींना वाटलं आपल्याला खुर्चीवर नाही बसायचं किंवा नाहीच बसायचं झालं तर ते जाऊन त्यांच्या गादीवर बसू शकतात. एवढं त्यांचं एक म्हणजे आध्यात्मिक साधना पण आहे. मला वाटतं नुसतं राजकीय भूमिका घेऊन काही कोणी योगी बनत नसतं. योगीला योगीच शब्द त्याला असला पाहिजे माणूस. हे काही योगी म्हणता येईल का यांना? यांनी काय मला असं वाटतं कोणाच्या डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, परंतु असं काही होत नसतं. एक सोडलेले काही असतात ना, उगाच टाकून बघायचं. त्या भूमिकेला कोण भारतीय जनता पार्टीचा एखादा माणूस सपोर्ट करतो ना पाहिलं का आपण? कधीच नाही. माणिकराव कोकाटेंच्या आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ एकनाथ शिंदे नाना पटोले ते पण झालं. जी आक्रोश मोर्चाच्या नावाने उस्मानाबादला एका व्यक्तीनं पैसे उकळले होते. कशाच्या नावाने? आक्रोश मोर्चाच्या नावाने, आक्रोश मोर्चाच्या नावाने पैसे उकळले होते. तो पैसे उकळणारा व्यक्ती तो दसांचाच कार्यकर्ता आहे, दसांनी मान्य केले तो माझाच कार्यकर्ता आहे, मात्र पैशांसाठी मी काही कुठं पत्र वगैरे दिलं नव्हतं. कोणी गैरव्यवहार असा केला असेल तर कारवाई व्हावी, पण मला असं वाटतं असे मोर्चे काढताना
विशेषतः मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चे निघत असताना मराठा समाजातीलच किंवा अन्य मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. असं कुठं कोणाकडून 2 पैसे जमा कर घे दे असा प्रकार कुठंच झालेला नाहीये. असा कुठं झाला असेल समाजाच्या नावात तो चुकीचा आहे. शेतकरी आत्महत्यांचा आकडा समोर आलाय. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मकरंद जाधव यांनी दिली. तर हे सरकार आल्यापासून 8,000च्या वर आत्महत्या घडलेल्या आहे. परवाची बुलढाण्यातली एका आदर्श शेतकऱ्याची जी आत्महत्या खरं तर मनाला चटका लावणारी आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त केली, या वेदना महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याच्या आजच्या घडीला आहे. त्यांनी त्या वेदना आत्महत्या करताना व्यक्त केल्या. सरकारला अजूनही पाझर फुटत नाही अशा प्रकारची स्थिती. सरकार नुसतं घोषणा करत होतं आत्महत्या मुक्त करू, असं करू, परंतु आत्महत्या उलट वाढतायत. याला कारण सरकारचं धोरण आहे. मी नाराज वगैरे काही नाही असं जयंत पाटील म्हणाले. मला आता बोलायची चोरी झालेली आहे. बरोबर आहे ना. मला आता भेटणं बोलणं काही चुकीचं थोडी असतं. कोणी भेटलं समजा तर राजकीय एकमेकाचे विरोधक आहोत आपण, पण तो भेटल्यावर कोणाला नमस्कारी न केलं पाहिजे, 2 शब्दांनी बोललं पाहिजे. येतं काय मला असं वाटतं त्याच्याविषयी टोकणं कोणाला तेही चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. एकनाथ शिंदेचं वक्तव्य आहे की विरोधकांनी आता विकासाच्या अंगात सहभागी व्हावं. आम्ही आहोत ना सहभागी. आम्ही कुठे विरोधात आहे. फक्त तुम्ही त्याच्यातून भ्रष्टाचार करणं, स्वार्थ साधणं हे बाजू जर तुमची फार स्वच्छ नितळ भूमिका असली तर या राज्याचा विकास व्हावा असं आम्हाला काही वाटत नाही. अशाला थोडी भाग आहे. राज्याचा विकास झालाच पाहिजे. पण तुमची भूमिका विकासाची आहे का स्वार्थाची आहे का कॉन्ट्रॅक्टरचं भलं करण्याची ते एकदा आम्हाला कळू द्या. ती तर आम्हाला दिसत नाही स्पष्ट स्वच्छ कुठे. लाडक्या बहीण योजनेत त्याने जवळपास सगळ्या क्षेत्रातला निधी कपात केला. अनेक ऑफिसेसचे खर्च सुद्धा कमी केलेले. कसं बघता आणि याबद्दल तक्रार होती, कोणी नाराजी होत निधी कापला नाही. आता खरं तर त्यात आता विशेषतः सामाजिक न्याय या विभाग संजय गांधी निराधार योजनेचे 4-4 महिन्यानं पैसे नाही. मी ऐकलं आता संजय गांधी निराधार योजनेचे. जर असं असेल तर एकीकडे एकाच्या तोंडातून काढणं दुसऱ्याच्या तोंडात घालणं याच्यातून काय फार काही हीच साध्य होत नाही. मला वाटतं संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे. हिचेच पैसे मागच्या 4 महिन्यानं दिले नाही अशा प्रकारची माहिती कानावर आहे. का कुणी आमदार मंत्री नाराज होता नाही दिसत नाही. कशावर काय करणार आहे. सगळी हुकुमशाही चालू असल्यावर कोण नाराज होणार आहे. आता कित्येक लोकांना अजून ओएसडी नाही, कित्येक लोकांना अजून पीएस नाही, कित्येक लोकांच्या खात्यातल्या साध्या क्लर्कच्या बदलीचे अधिकार नाही, कित्येक खाते एक जणाकडे प्रशासन एक जणाकडे मंत्री. अजून सांगायला बऱ्याच गोष्टी आहे. खाते मंत्री वेगळे, प्रशासन दुसरा मंत्री चालवतो, अशा प्रकारची स्थिती. त्यामुळं मंत्र्यांना आता त्याला कारणही त्यांचे इंटरनल असू शकतात, परंतु आत्ताच्या घडीला मला वाटत नाही कोणी मुक्तपणे काम करू शकतं किंवा करत आहे. कुणाचं वाटत कुणाचं वाटत सरकारचा करून दिलं जात नाही. सरकारचा असेल, भारतीय जनता पार्टीची सिस्टीम असेल ती. ठिबकच्या बाबतीमध्ये जे शेतकरी आहेत त्यांचं ते ठिबकच्या नवीन स्कीम त्यांना मिळतच नाही. म्हणजे त्याचा लॉटच काढला जात नाही. पहिलेच अनुदानाचे पैसे शिल्लक आहे शेतकऱ्यांच्या सरकारकडे. आता नव्यानं कुठल्याही प्रकारची मंजुरी दिली जात नाही. हे फक्त ठिबकसाठीच नाहीये. सरकार फक्त घोषणा करतो, प्रत्यक्षात तशा घोषणा नाहीये. तशा प्रत्यक्ष सद्यस्थिती मागेल त्याला सौर पंप म्हणतं, मोठ्या प्रमाणावर वेटिंग आहे. मागेल त्याला शेततळ म्हणतं, त्याला मोठ्या प्रमाणावर वेटिंग आहे. मागेल त्याला तुषार होत नाही. आपण बोललेलं मागेल त्याला ठिबक मिळतच नाही. कित्येक अजून मारतो 2-3 वर्षाचे जुने अजून आर्थिक तरतूद झालेली नाही. तर नवीन तर होण्याचा प्रश्नच नाही. कित्येक लोकांनी ऑनलाईन अर्ज केले, परंतु त्याचा अजून ड्रॉ निघाला नाही. ड्रॉ निघाल्यानंतर ज्याचे राहिले त्याची सेकंड लिस्ट यायला पाहिजे, परंतु पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज भरावा लागतात. कित्येक लोक 2-2, 3-3 वेळेस फॉर्म भरूनही त्यांच्या ड्रॉ मध्ये नाव निघत नाही. परिणामी मला असं वाटतं असे शेतकरी मग वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या आत्महत्यासारख्या प्रकाराकडे प्रवृत्त होत आहेत. रोजगार हमीचे मस्टर पण भरले जातात, पण त्याची मागणीच पडत नाही. तेव्हा ज्या पद्धतीनं रोजगार हमी योजनेमध्ये मागच्या काळात राज्यांनी मिसयूज या पैशाचा केलेला आहे.
रोजगार हमी योजना बेसिक रोजगार निर्मितीसाठी आहे, विकास कामासाठी नाही. या रोजगाराच्या माध्यमातून विकास व्हावा अशा पद्धतीनं ही योजना आहे. परंतु या राज्यामध्ये 90-10, 95-5 अशा पद्धतीनं वेगवेगळे काम झाले. 90-10 म्हणजे कुशल अकुशलचं बोलतोय मी, 95-5 कुशल अकुशलचं बोलतोय. आणि याचे सगळे प्रमाण राज्यांनी बदलले आणि मला वाटतं केंद्राने या बाबतीत राज्याला कडक समज दिलेली आहे. त्याच्यामुळं अनेक प्रकारचं रोजगार हमी योजनेचे जे काही आर्थिक तरतुदी जी व्हायला पाहिजे ती अजून होत नाहीये. याला कारण राज्याच्या त्या विभागाने या विभागात केलेलं वेगवेगळ्या पद्धतीनं नियम कायदे तोडून केलेले काम. कवर काढायचं म्हणतात. अशा भूमिकेला काही अर्थ नाहीये. कोण म्हणतं काढायचं? मग जाऊन काढा म्हणा ना, तुमच्यात दम आहे तर काढा, काय प्रॉब्लेम. शिरसट म्हणताय, नितेश राणे म्हणताय, आणि एक हिंदुत्व. हे भावनिक मुद्दे मला असं वाटतं हे भावनिक मुद्दे आहेत. हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती? मग शिवाजी महाराज चुकले होते का? इतिहास तर राहायलाच पाहिजे ना. या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला, सांगता आलं पाहिजे ना. या औरंगजेब इथं या महाराष्ट्र लुटायला आलो होतो पण त्याला इथंच गाडलं, या रत्नापूरला खुलतारला, हे सांगता आलं पाहिजे ना. मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जातं. व्हेरी गुड, धन्यवाद. एमआयडीसी मध्ये उद्योजकांना ब्लॅकमेल करणं, आरटीआय टाकणं, त्रास देणं अशा बऱ्याचशा तक्रारी येत आहेत. मुख्यमंत्री बोलले आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना आम्ही सोडणार नाही. मुख्यमंत्र्याचेच लोक आहेत त्याच्यात, कोणावर कारवाई करायची? बरं, काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? हे पहा, मला असं वाटतं जो नियमाने कायद्याने चालतो त्याला कोणी काही करू शकत नाही. असे प्रकार का होतात की आपण हे नियम कायद्याने चालत नाही. ह्या दोन्ही गोष्टी याच्यात विचार केला पाहिजे. जो इमानदार आहे, जो प्रामाणिकपणे नियमाने कायद्याने काम करतो त्याला अशी माहितीच्या अधिकाराचा कोणताही फरक पडत नाही. जो नियम तोडून चालणार त्याला माहितीच्या अधिकाराचा फरक पडणार. त्यात काय चूक आहे? पण मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि विभागीय आयुक्त, आयजी आणि सगळ्यांची बैठक झाली आणि त्याच्यात उपाययोजना करण्याचे आदेश दिले. करावे ना. कोणी थांबवलेलं? कोणी विरोध केला का उपाययोजनेला? कोणी विरोध केलाय का? अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावीच. पण अशाही लोकांवर कारवाई व्हावी की वेठ भिकारी सारखं कामगाराला वापरतात, त्याचं बोट तुटतं, त्याचा हात तुटतं, तरी त्याला कोणी विचारत नाही. चूक आहे का बरोबर आहे? सांगा ना मला तुम्ही. एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कामगाराचा हात गेला, कंपनीवाले लोक त्याला दवाखान्यात मोठ्या मुश्किलीने नेऊन टाकतात, नंतर त्याला फुकट बघत नाही. असे पण प्रकार आहे ना. ह्या प्रकाराकडे सुद्धा सहानुभूतीपूर्वक माणुसकीनं बघितलं पाहिजे. कंपनीला नुसतं प्रोडक्शन कमवणं एवढंच पाहिजे आणि बाकीच्या माणसाचा जीव असा. आता कित्येक इथं स्फोट झाले, 5-6 लोक मेले, काय कारवाई केली? मग कंपनीवर कारवाई नाही व्हायला पाहिजे? ती सरकार एकीकडे ती भूमिका घेत नाही आणि बाकी याच्यावर कारवाई करून त्याच्यावर करा ना कारवाई. का करत नाही मग? दादा, याला जोडून संतोष देशमुख हत्या प्रकरण हे पवन ऊर्जा प्रकल्पातून झालं. हे 2-3 महिन्यापासून आपण बघतोय. सगळं धाराशिव, जालना आणि बीडमधील जे पवन शक्ती जे कंपनीवाले आहेत त्यांनी म्हटलंय की आम्हाला अजूनही खंडी मागितली जातो आणि आम्ही वैतागलोय. या 3 महिन्यात सरकारने धडा घेतला नाही. नाही, अशा खंडणी मागणाऱ्याची तक्रार केली पाहिजे. अशा कंपन्या, काम करणाऱ्या कंपन्यांनी सुद्धा तक्रार करण्याची हिंमत दाखवली पाहिजे. आणि मग अशी हिंमत दाखवली तर कोणी काही करू शकत नाही. पोलिसांना कारवाई करावीच लागते.